हॅलो एव्हरीवन. आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज द टाइप्स ऑफ एस क्यू एलचे टाइप्स कोणकोणते आहेत, त्याचा उपयोग काय आहे, हे आपण पूर्णपणे डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन घेतली होती. जर तुम्हाला हवी असेल याची इन्फॉर्मेशन तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मराठीत एक्सप्लेनेशन केलं आहे की टाइप्स ऑफ एस क्यू एल. ओके, आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज द DDL इन एस क्यू एल. DDL म्हणजेच काय, त्याचा उपयोग काय, हे आज आपण शिकणार आहोत. DDL म्हणजेच डेटा डेफिनेशन लँग्वेज. हे एस क्यू एल कमांडचे टाईप आहे जे डेटाबेस स्ट्रक्चर डिफाईन आणि चेंज करण्यासाठी वापरले जाते. DDL कमांडचे वापर करून म्हणजे त्या DDL कमांडचा वापर कशासाठी आहे, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, तर आपण टेबल क्रिएट करू शकतो, टेबल मॉडिफाय करू शकतो आणि टेबल डिलीट करू शकतो. डेटाबेस स्ट्रक्चर मॅनेज करू शकतो. आपण DDLचा वापर करून एकतर टेबल क्रिएट, मॉडिफाय, डिलीट आणि डेटाबेसचं स्ट्रक्चर मॅनेज करू शकतो. ओके, मेन DDL कमांड्स कोणकोणते आहेत हे पाहू. पहिली क्रिएट, नवीन टेबल किंवा डेटाबेस तयार करण्यासाठी हे वापरली जाते. सेकंड अल्टर, एक्झिस्टिंग टेबलची स्ट्रक्चर चेंज करण्यासाठी हे वापरलं जातं. उदाहरणार्थ तर काय, न्यू कॉलम ॲड करणे. जर का आपल्याकडून बाय मिस्टेकली एक कॉलम कमी राहिला आहे, आय मीन टेबलमध्ये आपल्याला एकूण 4 कॉलम करायचे होते आणि आपल्याकडून चुकून 3 कॉलम झाले आहेत, तर आपण अल्टर थ्रू त्यामध्ये न्यू कॉलम ॲड करू शकतो. थर्ड ड्रॉप, टेबल किंवा डेटाबेस डिलीट करण्यासाठी वापरतात. टेबलमध्ये आपला चुकून एक एक्स्ट्रा कॉलम झाला आहे तर ते डिलीट करण्यासाठी ड्रॉप वापरले जाते. ट्रंकेट म्हणजेच काय, टेबलमधील सगळा डेटा डिलीट करण्यासाठी हा ट्रंकेट ही कमांड वापरली जाते. पण टेबल स्ट्रक्चर राहते. काय होतं ह्याच्यामध्ये, ट्रंकेटमध्ये टेबल तर टेबलमधला डेटा डिलीट होतो. फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम, ID अँड डेट ऑफ बर्थ, हे आपला डेटा त्याच्यामध्ये समथिंग आय मीन इन्सर्ट आपण केला आहे, तो डेटा डिलीट होतो ट्रंकेट थ्रू. बट टेबलचं स्ट्रक्चर आहे राईट, आपण पहिला कॉलम होता नेम, दुसरा होता ID, थर्ड होता डेट ऑफ बर्थ. हे स्ट्रक्चर जे आहे ना ते तसंच राहतं ह्या ट्रंकेटमध्ये. ओके, तर आज आपण पूर्णपणे एक्सप्लेनेशन करून मराठीत प्लस इंग्लिशमध्ये याचं आपण पाहिलं आहे की व्हॉट इज द DDL इन एस क्यू एल. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एस क्यू एलचे कमांड्स पाहणार आहोत. जसं की आज आपण DDL पाहिलं, सेकंड आपण DML पाहणार आहोत, त्यानंतर DQL अँड सो ऑन. जर तुम्हाला असंच नवनवीन काही ना काहीतरी शिकायचं असेल तर प्लीज तुम्ही या चॅनेलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुमच्या करिअर ग्रोथसाठी तुम्हाला ते युजफुल ठरेल. सो तुम्ही प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन ठेवा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट्स मिळतील. ओके, थँक्यू.